श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते? रिमझिम पाऊस, हिरवीगार धरती, मंदिरातील घंटानाद, शिवलिंगावर होणारा अभिषेक, बेलपत्र, ओम नमः शिवायचा गजर आणि भक्तीने भरलेले वातावरण. श्रावण हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. पण श्रावणाचे महत्त्व केवळ धार्मिक विधीमध्ये नाही, त्यामागे निसर्ग, आरोग्य, मन आणि जीवनशैली यांच्याशी जोडलेले सुंदर विज्ञानही आहे. आज आपण श्रावणाकडे धर्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून पाहूया. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. समुद्र मंथनाच्या वेळी हलाल विष बाहेर आले अशी पुराणकथा आहे. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवानी ते विष प्राशन केले आणि ते आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांना नीलकंठ असे म्हटले जाते. या कथेमध्ये एक सुंदर संदेश आहे. विष बाहेर फेकण्यापेक्षा ते स्वतःमध्ये रूपांतरित करण्याची शक्ती निर्माण करा. आपल्या जीवनातील राग, द्वेष, मत्सर, दुःख, अपमान असे अनेक विष आहेत. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवली तर मन अस्वस्थ होते. शिवतत्व आपल्याला शिकवते, विष परिस्थितीत असले तरी मनात अमृत निर्माण करता आले पाहिजे. म्हणूनच श्रावण म्हणजे केवळ शिवाची पूजा करण्याचा काळ नाही, तो स्वतःच्या मनाची पूजा करण्याचा काळ आहे. श्रावण पावसाळ्याच्या काळात येतो. पावसामुळे कोरडी धरती हिरवीगार होते, झाडांना नवीन पालवी फुटते, नद्या तलाव भरतात आणि संपूर्ण निसर्ग नव्याने जिवंत झाल्यासारखा वाटतो. म्हणून श्रावण आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जशी पावसाची धार धरतीला नवजीवन देते, तशीच ज्ञानाची आणि सकारात्मक विचारांची धार मनाला नवजीवन देऊ शकते. निसर्ग बाहेर हिरवा होत असताना आपले अंतर्मनही प्रेम, शांती, सद्भावनेने हिरवेगार झाले पाहिजे. आता प्रश्न येतो, या सगळ्यांमध्ये विज्ञान कुठे आहे? पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते, तापमानात बदल होतो आणि अनेक ठिकाणी सूर्यप्रकाश कमी मिळतो. या काळात आपल्या आहाराची, पाण्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे विशेष महत्त्वाचे ठरते. पावसात दूषित पाणी, अस्वच्छता आणि डासांची वाढ यामुळे काही संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या काळात संयमित जीवनशैली, स्वच्छता, सात्विक आहार आणि धार्मिक शिस्त यांना महत्त्व दिले असावे. श्रावणात अनेक जण उपवास करतात. उपवासाचा अर्थ फक्त अन्न न खाणे असा नाही. उपवास म्हणजे उप अधिक वास, परमात्म्याच्या जवळ राहणे असा आध्यात्मिक अर्थही सांगितला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर उपवासाची पद्धत व्यक्तीच्या आरोग्य, वय आणि आहारावर अवलंबून असते. योग्य पद्धतीने केलेला संयमित आहार काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो, पण उपवासाच्या नावाखाली अतिप्रमाणात तळलेले किंवा साखरयुक्त पदार्थ खाणे हा त्याचा उद्देश नाही. जिभेचा, क्रोधाचा, अहंकाराचा आणि नकारात्मक विचारांचाही उपवास करूया. एक दिवस अन्नाचा उपवास करणे सोपे आहे, पण एक दिवस रागाचा, नकारात्मक विचारांचा उपवास करून पहा. तेव्हा खऱ्या अर्थाने श्रावण आपल्या जीवनात उतरेल. श्रावणामध्ये जप, ध्यान, पूजा, अभिषेक, भजन आणि प्रार्थना यांना विशेष महत्त्व दिले जाते. आज मानसशास्त्र आणि ध्यानावरील संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की नियमित ध्यान आणि माइंडफुलनेस सारख्या पद्धती ताण कमी करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि भावनिक संतुलनास मदत करू शकतात. म्हणून श्रावण आपल्याला सांगतो, बाहेरच्या मंदिरात जाण्याबरोबरच काही क्षण अंतर्मनाच्या मंदिरात जा. डोळे बंद करा, शांत बसा आणि मनात म्हणा, मी शांत आत्मा आहे. मी परमात्म्याच्या प्रेमाचा अधिकारी आहे. माझ्या मनातील प्रत्येक नकारात्मक विचार मी सोडून देत आहे. हा काही मिनिटांचा अंतर्मुख प्रवासही श्रावणाची सुंदर साधना होऊ शकतो. श्रावणात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केले जाते. बेलपत्राला धार्मिक महत्त्व आहेच, त्याचबरोबर बेलाचे झाड भारतीय परंपरेत औषधी आणि पर्यावरणीय दृष्ट्याही महत्त्वाचे मानले गेले आहे.
म्हणून बाहेरची पूजा आणि आतला बदल दोन्ही एकत्र आले तरच श्रावणाचा खरा अर्थ पूर्ण होतो. श्रावण म्हणजे निसर्गाची हिरवाई घेणे, शिवाकडून शांती घेणे, ध्यानातून स्थिरता घेणे आणि आपल्या जीवनातून प्रेम वाटणे. म्हणून या श्रावणात आपण एक संकल्प करूया. फक्त मंदिरात शिवाला शोधायचे नाही, तर प्रत्येक जीवामध्ये शिवतत्व पाहायचे. फक्त अभिषेक करायचा नाही, तर आपल्या मनातील क्रोध धुवून काढायचा. फक्त उपवास करायचा नाही, तर नकारात्मक विचारांचा उपवास करायचा. फक्त बेलपत्र अर्पण करायचे नाही, तर आपले मन, वचन आणि कर्म पवित्र करायचे. आणि फक्त बाहेरची धरती हिरवी होताना पाहायची नाही, तर आपल्या अंतर्मनातही प्रेम, शांती आणि करुणेची हिरवाई फुलवायची. कारण श्रावण म्हणजे फक्त पावसाचा महिना नाही, श्रावण म्हणजे अंतर्मनाच्या हिरवाईचा उत्सव आहे. ओम शांती.